हे नाही गाणं, झुकझुकागीन गाडी दुराच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया मामाच्या पोरीला पकडूया. मी 100% सायंटिस्ट झालो असतो, कारण मी भारतात एक बी एक्झाम नापास नाही ना. मी MSc केमिस्ट्री गोल्ड मेडलिस्ट आहे. नेट, सेट, गेट, DIDO, TIFR बार. मी नेट मध्ये पूर्ण भारतात पहिल्या 10 मध्ये आलतो. मला त्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप होती, NCL नॅशनल केमिकल लॅब पुणे. इथे मी सायंटिस्ट झालो असतो. बघा, BMW आहे, ऑडी आहे, मर्सिडीज आहे. हॅलो लातूरकर, नमस्कार. काही लोक मुद्दाम लातूरची बदनामी करत आहेत, स्पेशली ट्युशन एरियाची बदनामी करत आहेत. जाणीवपूर्वक काही लोकांनी षडयंत्र करत आहेत. ट्युशन एरिया खूप चांगला आहे. ट्युशन एरियामध्ये अभ्यासाचं खूप चिंतन केलं जात आहे. आपण स्वतः याची माहिती घ्यावी. जे काही पोरं पॉझिटिव्हला खाली आणतात आणि दादा पॉझिटिव्ह आहे तर इलेक्ट्रॉनिक्स नाहीये, त्या पोराला नाहीये, तर लग्न करून फायदा आहे का? नाहीये. लक्षात आहे का? काय बॉन्ड लिहा. पाणीपुरीवाली ताई इकडे बघ. काही मुलीनं ते पाणीपुरीचा गाडा बघितला, गाडी पुढे जातच नाही. तिचं काय किती कसं रे तुम्हाला, कसे आहात तुम्ही विद्यार्थी आहात मला काही कळत नाही. ते पाणीपुरीवाला माणूस असते बघा, त्याला असं घेरू सगळ्या पोरी थांबतात. ऐका, लक्ष द्या. हातात प्लेट घेऊन ती एकच बकेट, ते एकाच बकेटमध्ये ते बुडू ते 30 प्लेट तिथं धुतय, त्या एकाच कपड्यानं पुसतय. आरा बट हाताने बुडू ते पाणी टाकतंय. मला सांगा, दुपारी 3 पासून ते एका जागी थांबले असते, त्याचं काय काय खाजत असेल, त्यानं कुठं हायचा भावा जाऊ द्या बाबा. ऐका, खा पाणीपुरी खा. लक्ष द्या. का बाबा, मी काय सांगतो, फिनॉल. दूर से देखा तो लगती है परी, दूर से देखा तो लगती है परी, नजदीक से देखा तो पावडर से भरी. कसं वाटतंय? कोण म्हणतंय ती खड्ड्यात पडली? अहो, ती पडली म्हणून खड्डा झाला. इथं बघा.